नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण 28 फेब्रुवारी रोजी महापरीक्षा पोर्टलने जी एक्झाम घेतली होती त्यामधले ऑलरेडी 40 क्वेश्चन्स मी अपलोड केलेले आहेत आणि पुढचे जे 20 क्वेश्चन्स आहेत, शेवटचे 20 क्वेश्चन्स ते आज आपण पाहणार आहोत। तर पहिला क्वेश्चन मित्रांनो असा आहे, 7p घन वजा 4q वर्ग वजा 9, दुसरं पद वजा 2q वर्ग वजा 3 वजा 5चा घन आणि तिसरं पद 8 वजा 7p घन अधिक 6q वर्ग यांची बेरीज काय असणार आहे। मित्रांनो, वेळ वाचवण्यासाठी आपण काय करू शकता की आधी ऑप्शन्स जे आहेत ते ऑब्झर्व करा। जर ऑप्शनमध्ये पाहिलं तर इथे कॉन्स्टंट टर्म म्हणजे p चा सहगुणक आणि q चा सहगुणक नसलेली पद, तर इथे बघा इथे काहीच नाही म्हणजे इथे शून्य बोलू शकतो। इथे जे आहे ते -5 हे कॉन्स्टंट टर्म आहे, इथे पाहिलं तर -4 आहे आणि इथे जर पाहिलं तर 4 आहे। तर बघा मित्रांनो, प्रत्येक पद जे आहे कॉन्स्टंट टर्म हे वेगवेगळं आहे, म्हणून आपण यांची ॲक्च्युअल बेरीज न करता फक्त काय करू, कॉन्स्टंट टर्म्सची बेरीज करणार। तर याच्यामध्ये पाहिलं तर कॉन्स्टंट टर्म कुठले आहे तर -9, दुसरीकडे पाहिलं दुसऱ्या पदामध्ये तर कॉन्स्टंट टर्म आहे -3 आणि तिसऱ्या पदामध्ये जर पाहिली तर कॉन्स्टंट टर्म आहे 8। बघा 9 आणि 3 ची जर बेरीज केली ओके, म्हणजे -9 -3 म्हणजे -12 होणार, -12 अधिक 8 म्हणजेच किती भेटून जाणार आपल्याला -4। मग -4 इथे कुठल्या ऑप्शनमध्ये दिसतंय तर सी या ऑप्शनमध्ये दिसतंय, म्हणून आपण डायरेक्ट म्हणू शकतो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर। वेळ वाचवण्यासाठी मित्रांनो असं हे पाहावंच लागतं, नाहीतर मग आपला पेपरच कव्हर होत नाही। त्यानंतर पुढचं पाहणार आहोत, पुढचं पाहावं मित्रांनो। पुढचा प्रश्न असा आहे, 7 अधिक x वजा 4x वर्ग अधिक x चा घन मधून काय वजा केले असता येणाऱ्या समीकरणाला x वजा 3 ने पूर्ण भाग जाईल। मित्रांनो बघा, काय वजा केले असता येणाऱ्या समीकरणाला x वजा 3 ने पूर्ण भाग जाईल, म्हणजेच इथे इनडायरेक्टली आपल्याला काय विचारले, बाकी विचारलेले आहे, रिमाइंडर इथे विचारलेला आहे। मग मी इथे बघा इथे घेतोय डिवायझर दॅट इज x वजा 3 ओके। मग इथे जी पहिली ऑर्डर काय येईल x चा घन चढत्या क्रमाने इथे घ्यायचं, वजा 4x वर्ग अधिक x आणि अधिक 7। आता बघा इथे x आहे, इथे x चा घन आहे म्हणजे इथे काय येणार x चा वर्ग, मग इथे x चा वर्ग, मग x वर्ग म्हणजे इथे किती येणार वजा 3x वर्ग। ॲक्च्युअल आपण डायरेक्ट भागाकार करतोय, मग इथे काय येणार वजा आणि इथे वजाचा होणार अधिक, बरोबर आहे। मग इथे काय होणार x घन इथे कॅन्सल, इथे काय राहिलं वजा 4x वर्ग अधिक 3x वर्ग, म्हणजे इथे राहणार वजा x वर्ग अधिक x इथे जसाच्या तसा। त्यानंतर इथे काय आहे वजा, म्हणून इथे वजा घ्यायचं, इथे काय x वर्ग म्हणजे इथे घ्यायला लागेल x, मग वजा x गुणिले x म्हणजेच वजा x वर्ग, त्यानंतर वजा x गुणिले वजा 3 म्हणजेच अधिक 3x। इथे त्यानंतर चिन्ह मित्रांनो बदलणार आहेत, इथे बनणार वजाचं अधिक आणि इथे अधिकचं वजा, हे दोन्ही कॅन्सल होणार, वजा 3x आणि इकडे अधिक x म्हणजेच वजा 2x आणि अधिक 7 जसंच्या तसे। त्यानंतर परत इथे बघा इथे काय आहे वजा, म्हणून इथे वजा घ्यायचं, त्यानंतर इथे 2x म्हणून इथे 2 घ्यावे लागतील, मग वजा 2x वजा वजा काय होणार अधिक 2 गुणिले 3 म्हणजे 6, सो अधिक 6। इथे चिन्ह बदलणार, अधिक वजा कॅन्सल, इथे होणार वजा, 7तून 6 गेले म्हणजे इथे राहणार 1, म्हणजेच बाकी इथे किती राहते 1, म्हणजेच या दिलेल्या पदामधून 1 ही संख्या जी आहे ओके, 1 ही संख्या जी आहे ती वजा केली तर आपल्या समीकरणाला x वजा 3 ने पूर्ण भाग जाईल, म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे A1 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर। पुढचं पद मित्रांनो पहा, एक रक्कम चक्रवाढ व्याजाप्रमाणे किती दराने 2 वर्षात 96% वाढेल। आता बघा एक रक्कम जी आहे तिला आपण काय म्हणूया 100 म्हणूया, कारण 100 जी आहे कॅल्क्युलेशनसाठी खूप सोपं पडतं आहे। मग एक रक्कम चक्रवाढ व्याजादराने म्हणजेच आपण इथे काय केलं, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल जे आहे ते किती 100 इथे मानलेली आहे। आता इथे 2 वर्षात 96% वाढेल, मग 100चे 96% म्हणजेच किती 100 अधिक 96% म्हणजे 196 होईल। 196 ही काय होणार आहे अमाऊंट म्हणजे रक्कम। इथे बघा 2 वर्षात म्हणजे इथे n ची जी किंमत आहे मित्रांनो ती दिलेली आहे, n म्हणजे वर्ष इथे म्हणतो आपण, कालावधी ते दिलेला आहे 2। मग इथे आपण सूत्र वापरणार, बघा सूत्र काय असतं, a बरोबर p कंसामध्ये 1 अधिक r छेद 100चा n वा घात, हे सूत्र मित्रांनो आपण वापरणार आहोत। हे कुठलं सूत्र आहे तर चक्रवाढ व्याजासाठीचं ओके।
मग इथे अमाऊंट आपल्याला किती सांगितले 196 म्हणून 196 लिहिले. प्रिन्सिपल आपण इथे मानलेली आहे 100. एक अधिक रेट जो आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे म्हणून मी आर जसा आहे तसा लिहिला 100 आणि एन म्हणजेच इथे वर्ष दिलेले आहेत ते किती दिलेले आहेत 2. मित्र बघा 100 ने इकडे जर भागलं 196 ला जर 100 ने भागलं तर आपल्याला किती भेटतील इथे 1.96 हे आपल्याला इथे भेटणार आहे जेव्हा 100 ने भागू तेव्हा. इथे काय राहील 1 अधिक आर छेद 100चा दुसरा घात. आता दोन्ही बाजूंची जर वर्गमुळे घेतली इथे जर काय घेतली आपण वर्गमुळे दोन्ही बाजूंची तर बघा 196 कोणाचा वर्गमूळ आहे तर 14चा. ओके इथे 2 स्थानांतर दशांश चिन्ह म्हणून इथे काय करायचं एका स्थानांतर दशांश चिन्ह घ्यायचं कारण त्याचं वर्गमूळ घेतलेलं आहे. त्यानंतर या पदाचं या पूर्ण पदाचं काय इथे वर्ग आहे वर्गमूळ घेताना फक्त इथे काय राहील मग 1 अधिक आर छेद 100 मित्रांनो राहणार आहे. पुढे बघा हे 1 जो आहे तो या बाजूला गेला म्हणजे वजा होईल म्हणजे 1.4 मधून 1 वजा झाला म्हणजे किती राहील इथे 0.4 बरोबर काय तर आर छेद 100. आपल्याला आरची किंमत हवी आहे म्हणून काय केलं 100 इकडे मल्टिप्लाय होईल 100 जर 100 गुणिले 0.4 केले तर आपल्याला किती भेटेल मित्रांनो 40. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे रेट बरोबर किती 40%. सो डी हे येथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 500 ग्रॅम साखरेच्या द्रावणामध्ये 30% साखर आहे. आता हे मी रूल ऑफ ॲलिगेशनने याला सॉल्व्ह करणार आहे. बघा 500 ग्रॅमच्या द्रावणामध्ये जे आहे 30% साखर आहे. द्रावणातील साखरेचे प्रमाण 50% पर्यंत नेण्यासाठी त्यामध्ये किती साखर मिसळली जावी. आता बघा हे 500 ग्रॅमचं हे द्रावण जे आहे ते 500 ग्रॅमचं आहे इतकं कन्फर्म आहे 30% त्यामध्ये साखर आहे म्हणून आपण काय केलं रूल ऑफ ॲलिगेशनने याला सॉल्व्ह करतोय. तर बघा इथे जे आहे 30% साखर म्हटलेली आहे म्हणून मी इथे 30% घेतलेली आहे. ओके आणि इकडे जे आहे 100% घेतोय. आता रूल ऑफ ॲलिगेशनमध्ये दोघांचा जर मीन जर पाहिला आपण तर किती असणार आहे 100चा मीन काय असतो 50. मग 100 वजा 50 म्हणजे इथे भेटणार मला 50 आणि इकडे 50 वजा 30 म्हणजेच मला इथे भेटेल 20. म्हणजेच मला एकंदरीत इथे जे आहे इथे काय भेटणार आहे मित्रांनो तर 50/20. 50/20 म्हणजेच आपण त्याला असं लिहू शकतो आपल्याला काय पाहिजे 500 ग्रॅम साखरेच्या द्रावणामध्ये म्हणजे याला 500 ग्रॅम जर केला तर हे जे आहे काय बनेल 200. हे जे आहेत 50/20 हे काय आपल्याला भेटलेलं तर साखर आणि पाणी जे आहे दोन्ही मिश्रणांचं ते गुणोत्तर होतं. मग 500 ग्रॅम जर हे असेल तुमचे साखरेचं द्रावण असेल तर त्याच्यामध्ये हे जे 50% येण्यासाठी बघा हे 50 मीन आहे मग 50% येण्यासाठी काय करायला लागेल तर 200 ग्रॅम त्याच्यामध्ये साखर मिसळावी लागेल. सो 200 हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा एका वर्गातील 50 मुलांचे सरासरी वजन 50 किलो आहे. 50 मुलांचे सरासरी वजन बघा इथे 50 मुलांचे जे वजन जे आहे 50 मुलांचे त्याला समजा आपण x मानला. ओके म्हणजेच काय x डिवाइड बाय 50 कारण 50 मुलांच्या वयाची बेरीज जी आहे ती x छेद 50 केलं तर आपल्याला काय भेटते 50 भेटते. म्हणजेच x जे आहे x ची किंमत मित्रांनो किती भेटेल 5×5=25 आणि 2 शून्य म्हणजे 2500. x इथे काय आहे तर मुलांच्या वयाची बेरीज 50 मुलांच्या वयाची बेरीज हे लक्षात घ्या वयाची बेरीज ही काय आहे x. मग x ची आपल्याला किंमत इथे भेटलेलीच आहे मित्रांनो ती काय भेटली बेरीज. हां ओके ती किती भेटली 2500. आता पुढे काय म्हटलेलं आहे 55 किलो आणि 60 किलो वजन असलेली 2 मुले वर्गात आली. आता ही मुलं ऑलरेडी आहेत x. ओके त्यांच्यामध्ये काय झाली अजून एक मुलगा 2 मुलं आली तर बघा एक आला 55 किलोचा मुलगा आणि दुसरा जो आहे तो किती 60 किलोचा मुलगा आहे. तर x म्हणजे किती मुलं 50 आणि 2 किती 52 म्हणजेच त्यांची जर सरासरी काढायची असेल तर 52. मग तर नवीन सरासरी आपल्याला इथे काढायला सांगितलेली आहे. तर मित्रांनो बघा इथे कशा प्रकारे सरासरी येणार आहे तर x ची किंमत 2500 बघा 2500 अधिक 55 अधिक 60 केले म्हणजे किती 115 होतील ते छेद किती 52. मग 2500 अधिक 15 केले इथे 5×5 1×1 25 आणि 1 26 26×15 छेद 52. दोघांना जर भाग दिला बघा 52 जर भाग दिला तर 52 2 2 4 6 8 52 500 जर केले तर 260 भेटणार. ओके मग इथे काय राहील एक ऑप्शन राहील 52 500.
त्यानंतर इथे मग एक स्थळ खाली घ्यायचे आणखी, म्हणून इथे 0 घ्यावं लागेल. इथे झाले 15. इथे मग पॉईंट जर घेतला तर 15च्या इथे काय होणार 150. मग परत जर बघा 52 दुने किती होणार 108. 52 दुने 108. मग परत इथे काहीतरी बाकी राहते. तर आपण डायरेक्ट आता ऑप्शनकडे जाणार. 50.2 कुठे दिसतंय का? तर बघा इथे जे आहे बी या प्रश्नामध्ये आपल्या उत्तरामध्ये आपल्याला दिसतंय की 50.2 आणि पुढे इथे 8 आहे. त्याच्या जवळपास दुसरा कुठला नाही. सो डायरेक्ट आपण बिनधास्तपणे म्हणू शकतो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, विक्री किंमत 600 रुपये असताना एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये असेल तर तिच्या नफ्याची टक्केवारी काढा. आता नफा पर्सेंटेज जेव्हा आपण काढतो तेव्हा काय केलं जातं, सूत्र कुठलं वापरलं जातं, तर बघा नफा टक्केवारी बरोबर नफा जो ॲक्च्युअल तुम्हाला भेटलेला आहे तो ओके छेद खरेदी किंमत गुणिले 100. हे जर आपण सूत्र वापरलं तर आपल्याला डायरेक्ट नफ्याची टक्केवारी भेटेल. आता बघा नफा जो आहे नफा कसा असतो, तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे 600 आणि खरेदी किंमत किती आहे 500. मग इथे जो नफा जो झालेला आहे तो किती झालेला आहे तर 100 रुपये. खरेदी किंमत किती होती 500 गुणिले 100. बघा 2 शून्य हे 2 शून्य गेले. 100 छेद 5 दुने 10 आणि 0 म्हणजेच 20% एकूण नफा झालेला आहे. सो दिलेल्या प्रश्नाचं सी हे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, जर मुद्दल बरोबर 400 असेल, बघा मुद्दल म्हणजे आपण त्याला प्रिन्सिपलने दाखवतो. पी तुम्हाला दिलेले आहे 400. दर म्हणजेच आपल्याला रेट दिलेला आहे 6% प्रतिवर्ष. वेळ जी दिलेली आहे वेळ 18 महिने दिलेली आहे. आता हे जे आहे सरळ व्याजाने आहे, याला आपण टी म्हणूया. टी किती दिलेले आहे 18. पण हे जे आहे महिन्यामध्ये. कधी सरळ व्याज किंवा आपण ज्यावेळेस चक्रवाढ व्याज काढतोय त्यावेळेस वेळ जी आहे वर्ष जे असतात ते कशामध्ये पाहिजेत वर्षामध्ये पाहिजेत. तो 18ला जे आहे ते आपल्याला कन्वर्ट करायला लागेल वर्षामध्ये, म्हणजेच डिवाइड बाय 12. याला जर 6ने जर भागलं 6 दुने 12 आणि 6×3 म्हणजे 3/2 हे आपल्याला काय भेटतंय तर वेळ भेटतो आपल्याला. मग इथे काय केलं जातं, आपण सरळ व्याज जे आहे सरळ व्याज इथे काय केलं तर पी गुणिले आर गुणिले टी किंवा कदम वगैरे आपण असं मराठीमध्ये असं म्हणतो. क गुणिले द गुणिले म कदम छेद 100. आता क म्हणजेच काय कालावधी. बघा कालावधी किती दिलेला आहे 3/2. ओके. द म्हणजेच काय दर म्हणजे आर आपण त्याला म्हणतो, आरने डिनोट करतो रेट 6. आणि म म्हणजे प्रिन्सिपल दॅट इज मुद्दल 400. छेद काय आहे 100. हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले तर राहिले 4. 2 दुने 4. मग इथे किती राहिले 6 दुने 12 12×3 36. म्हणजे इथे किती आली जे सरळ व्याज जे भेटणार आहे ते किती भेटणार आहे 36. पण आपल्याला इथे काय म्हटलंय रक्कम विचारलेली आहे. मग रक्कम कशी येणार मुद्दल अधिक व्याज. ओके. हे दोन्ही जर ॲडिशन केली तर आपल्याला रक्कम भेटेल. मुद्दल किती आहे 400. मग 400 आणि आपल्याला जे व्याज आता आपण कॅल्क्युलेट केलं तर किती भेटलं 36. सो 436 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, मारुतीला NBSVUJ असं संकेतबद्ध केले जात असेल तर व्हेइकल्सला कसे संकेतबद्ध केलं जाईल. बघा यांच्यामध्ये जर आपण संबंध पाहिला M नंतर N येतं. ओके. A नंतर B येतं, R नंतर S येतं, त्यानंतर U नंतर V आणि T नंतर U आणि I नंतर J. म्हणजेच काय प्रत्येक पदामध्ये काय केलेलं आहे दुसरं पद नंतर घेतलेलं आहे. तर मित्रांनो बघा व्हेइकल्सला कसे संकेतबद्ध केलं जाईल. तर बघा प्रत्येक ऑप्शनमध्ये जर आपण ऑब्झर्व केला तर पहिली 3 पदं जी आहेत बघा हे WFI ओके WFI प्रत्येकामध्ये सारखंच आहे. त्यानंतर बघा हे T प्रत्येकामध्ये सारखंच आहे. आता बघा इथे हे जे सेकंड लास्ट जे पद आहे ते आपण पाहणार. ई नंतर काय येतं F येतं. सो ए जे आहे इथे एलिमिनेट होऊन गेलं कारण इथे त्यांनी ईच ठेवलेलं आहे. त्यानंतर M आता बघा आता आपण पाहणार आहोत फक्त या 3 ऑप्शनमध्ये कारण ए आपला एलिमिनेट होऊन गेलेला आहे. तर बघा त्यानंतर शेवटून तिसरं जे पद आहे M आणि इथे N केलेलं आहे. तर बघा शेवटून L नंतर काय येतं M येतं, इथे N आहे. सो हे पण इकडे एलिमिनेट होऊन गेलं. आता पुढचं बघूया. आता 2च पदं राहिलेली आहेत. 2 पदामध्ये इथे J आणि इथे K आहे चौथं पद. सो 2 4 चौथं पद इथे काय I नंतर काय पाहिजे J पाहिजे, पण इथे काय आहे K. सो हे पण एलिमिनेट होऊन गेलं. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो,
65 लोकांच्या एका गटामध्ये 30 लोकांना चहा आवडतो आणि 43 लोकांना कॉफी आवडते आणि प्रत्येक व्यक्तीला या दोन पेयांपैकी किमान एक पेय आवडते. आता इथे काय म्हटले, प्रत्येक व्यक्तीला काही ना काय म्हणजे आवडते, दोन पेयापैकी एक पेय आवडते. आता इथे प्रत्येक म्हटलेलं आहे, सो आपल्याला काही ते हे करण्याची गरज नाही आहे, इंटरसेक्शनने वगैरे सॉल्व करण्याची गरज नाही आहे. आपण डायरेक्ट काय करणार, या दोन पदांची बेरीज करणार. 43 आणि 30 यांची बेरीज किती येईल, 73, आणि त्यामधून एकूण जी लोक जी आहेत ती वजा करणार, म्हणजे किती, 65. ते काय येणार, तर कॉफी आणि चहा दोन्ही आवडणारी लोक. सो 65 73 म्हणजे इथे किती, 73 मधून 65 गेलं किती राहणार, 8. सो 8 हे दिलेल्या प्रश्नाचे इथे अचूक उत्तर. पुढचं पाहूया. एक कार सुरुवातीला 100 किलोमीटर ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते, नंतरचे 100 किलोमीटर ताशी 50 किलोमीटर वेगाने जाते, तर 200 किलोमीटरसाठी अंदाजे सरासरी वेग किती असणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, इकडे हे जे वेग जे काढलं जातं, जर दोन्हीकडे सारखंच जर अंतर असेल, बघा सुरुवातीला जे आहे 100 मीटर आहे आणि नंतरला पण 100 मीटर आहे, तर मग इथे काय केलं जाईल, जो पहिला जो वेग आहे त्याला आपण x मानायचा आणि दुसरा जो वेग आहे त्याला काय करायचं, y मानायचं. याच्यासाठी एक साधं सरळ सोपं सूत्र आहे की तुम्हाला जर सरासरी वेग काढायचा आहे, बघा सरासरी वेग काढायचा असेल तर काय करायचं, पहिलं एक सूत्र वापरायचं, 2x गुणिले y 2xy x अधिक y, हे सूत्र वापरायचं. x म्हणजे पहिला वेग आणि y म्हणजे दुसरा वेग. तर बघा पहिला वेग काय आहे 60, सो 2 गुणिले 60 गुणिले किती, तर 50. दुसरा वेग किती आहे 50 छेद x अधिक y म्हणजे किती येईल, तर 50 आणि 60 म्हणजे 110 येईल. हे शून्य गेले, इथला हा शून्य गेला. बघा त्यानंतर जर आपण यांचं जर इथे कॅल्क्युलेशन केलं तर बघा 50 दुने 100, 100 गुणिले 6 म्हणजे 600, 600 छेद किती येतात 11. मग इथे आपण जर भागलं 11 5 55, ओके, इथे राहणार 5, याच्यावर आलं 0. मग 11 चौक 44, इथे राहिले परत 6, इथे पॉईंट घेतला, इथे झाले 60, 11 5 55, ओके, परत इथे किती राहणार, आता बघा 54.5 भेटले, अजून पण काही येऊन जाईल. पण इथे काय म्हटलं, अंदाजे सरासरी वेग किती, अंदाजे विचारलेला आहे 54.5, एक तर 54 असेल किंवा 55 असेल. इथे बघा ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे 55 दिलेलं आहे. सो अंदाजे जे आहे वेग किती असणार आहे 55. सो पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, द सम ऑफ, इथे आपल्याला बेरीज विचारली आहे 2/9 अधिक 5/12 अधिक 3/36 यांची आपल्याला इकडे बेरीज विचारली आहे. बेरीज करताना मित्रांनो जे छेदस्थानी जे आहेत बघा, इथे 9 आहे, इथे 12 आहे आणि इथे 36 आहे, तर यांचा LCM जर घेतला तर तो किती भेटेल आपल्याला 36 भेटेल. लसाबी किती भेटते 36. म्हणून आपण काय करूया, प्रत्येक पद जे आहे ओके त्याच्या छेदस्थानी 36 आणणार आहोत. तर सो इथे जर 36 आणायचं असेल 2/9ला तर काय करायला लागेल, अंशाला आणि छेदाला काय करायला लागेल, 4ने गुणायला लागेल. अंशाला 4ने गुणलं म्हणजे किती भेटेल, 4 दुने 8. आता प्रत्येकाला 36 आपण आणणार आहोत, सो मी इथे कॉमन छेद इथे लिहितोय. इथे किती झाले 8. त्यानंतर बघा दुसऱ्या पदामध्ये बघा 12 त्रिक 36, मग इथे 3ने गुणलं तर इथे पण 3ने, सो 3 5 15, सो इथे 15. त्यानंतर अधिक इथे 36 ऑलरेडी आहेच, म्हणजेच काय, आता बघा 8 ने 1 9, 9 आणि 15 आपले किती होणार, तर 24, 24/36 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. परंतु बघा इथे आपल्याला दिलेलं काय 24/36 नाही, म्हणून आपण काय करूया 12नेला भागूया, 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36, सो 2/3 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो पाहूया. एका चौरसाची परिमिती जी आहे ती 32 सेंटीमीटर असेल. परिमिती म्हणजेच काय, बघा हा दिलेला जर चौरस असेल तुम्हाला, ओके चौरस, ओके स्क्वेअर आहे हा, 32 सेंटीमीटर म्हणजे या चारही बाजूंच्या मापाची बेरीज जी आहे ओके ती किती आहे 32. परिमिती म्हणजे काय, यांची सर्वांची बेरीज 32 दिलेली आहे. 32 जर दिले तर चारही माप काय असते, चौरसाचा गुणधर्म सारखीच असते. 32 जर परिमिती दिले तर प्रत्येक बाजूची किती येणार आहे, 4ने जर भागलं 8 चौक 32, सो प्रत्येक बाजू जी आहे ती किती आहे 8 8 8 8 इतकं आपल्या लक्षात येऊन गेलं. त्यानंतर कर्णाची लांबी आपल्याला विचारलेली आहे. कर्णाची लांबी इकडे किती. मित्रांनो हे दोन पद्धतीने सॉल्व्ह होतं ओके. पण आता तुम्हाला तो 45 45 90 कुणाला माहिती असेल नसेल, मी डायरेक्ट आता ठीक आहे पायथागोरसचा प्रमेय वापरतो. बघा पायथागोरसचं प्रमेय काय, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्ण समजा मी याला x मानलं म्हणजेच x वर्ग बरोबर 8 वर्ग अधिक 8 वर्ग. बघा 8 वर्ग
अधिक 8 वर्ग. मग आता ही जी किंमत आहे याला मी असं लिहू शकतो 2 8 वर्ग. ओके, ही कोणाची किंमत तर x वर्ग म्हणजे कर्ण वर्गाची. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली म्हणजे मला x ची जी किंमत आहे ती किती भेटेल तर 8 वर्ग. त्याला जर वर्ग टाकला तर तो वर्ग निघून जाईल स्क्वेअर रूट आणि 2 जे आहे ते स्क्वेअर रूटमध्ये राहील. सो 8 वर्गमुळात 2 हे दिलेल्या प्रश्नाचं म्हणजेच दिलेल्या याची चौरसाच्या कर्णाची लांबी असणार आहे. सो 8 वर्गमुळात 2 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत. सरासरी काढायला सांगितलेली आहे. इथे किती 2 4 6 पदं दिलेली आहेत. 6 पदांची आपण बेरीज करूया. बघा यांची जर बेरीज केली तर 55 अधिक 55 केले. 55 अधिक 55 किती होणार 5 5 10 म्हणजे 110 झाले. त्यानंतर 26 आणि 14 यांची जर बेरीज केली तर किती होईल 40. ओके, आणि 69 87 7 आणि 9 इथे किती झाले तर 6 6 चला 1 6 6 12 13 14 आणि 1 15 म्हणजे 156. सो मी ते लिहितो 156. या सर्वांची जर बेरीज केली 6 इथे 9 न 10 0 हा चलाला 1 306 ही सगळ्यांची बेरीज येते. एकूण पदं किती आहेत मित्रांनो बघा 306 ही सर्व पदांची बेरीज. एकूण पदं 2 4 6 6 एकूण पदं. याला जर डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटेल एकूण सरासरी भेटेल 6 6 पंचे 30 आणि 6 एके 6 51 ही दिलेल्या पदांची काय येईल सरासरी. सो 51 सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत. इथे म्हटलेलं आहे 44 सेंटीमीटर गुणिले 18 सेंटीमीटर आकाराच्या आयताकृती कागदाच्या लांबीच्या बाजूने गुंडाळी करून एक वृत्तचित्र तयार केली. आता बघा एक आपल्याला कागद दिलेला आहे. बघा इतका समजा एक कागद आहे. जे लांबी जी असणार ती मोठीच असते बरोबर. ही 44 आहे आणि किती 18. आता याच्यापासून काय केलं एक वृत्तचित्र आकाराचे एक हे बनवली वृत्तचित्र इथे बनली. वृत्तचित्र म्हणजे राईट सर्क्युलर सिलेंडर म्हणजे अशा प्रकारे एक पोकळी बनवलेली आहे. ओके, त्याला गुंडाळलेलं आहे. तर बघा मित्रांनो हे जे बाजू आहे 44 वाली हिला अशी इकडे गुंडाळलेली आहे. म्हणजेच काय हे जे माप असणार आहे हे ओके हे सर्कल दिसतंय ते किती असणार आहे 44 आणि हे जे असणार आहे हे किती असणार आहे 18. कारण इथे म्हटलंय आयताकृती कागदाची लांबीच्या बाजूने गुंडाळ केली म्हणजे हे जे 44 जे आहे त्याला गुंडाळलेलं आहे. मग आता मित्रांनो आपल्याला विचारलंय वृत्तचित्राचे घनफळ याचं घनफळ किती आहे. तर बघा हे जे आहे हे सर्कल टाईप जे दिसतंय ओके त्याचं माप किती आहे 44. हे सर्कल म्हणजेच काय असतं तर परिघ असतं मित्रांनो. मग परिघाचं जे परिघ जो आहे तो किती आहे 44 आहे. परिघ बरोबर 44. मग परिघ जर 44 असेल बघा परिघाचं सूत्र असतं 2 पाय r बरोबर 44. मग r म्हणजे त्रिज्येची किंमत आपल्याला किती भेटेल तर 44 छेद 2 गुणिले पाय. पाय म्हणजे असतं 22 छेद 7. 7 इकडे वर जाणार 22 दुणे 44 44 44 कॅन्सल म्हणजेच r ची जी किंमत आहे ती आपल्याला काय भेटलेली आहे 7. म्हणजे त्रिज्या आपल्याला भेटलेली आहे 7. मित्रांनो आपल्याला काय काय गोष्टीची गरज लागते तर वृत्तचित्राचे घनफळ जे आहे त्याचं सूत्र असतं पाय r वर्ग h. ओके, पाय आपल्याला माहिती आहे 22/7 r ची किंमत भेटली आणि h जो आहे तो काय असणार आहे हा जो 18 जो असणार आहे तो h. मग या सूत्रामध्ये आपण टाकणार वृत्तचित्राचे घनफळ बघा किती भेटेल तर पाय म्हणजे 22/7 गुणिले r ची किंमत किती 7. सो 7 गुणिले 7 करतो मी इथे कारण r चा वर्ग आहे आणि h जो आहे तो किती आहे 18. तर बघा इथे झाले 7 7 कॅन्सल झाले. मग 22 गुणिले 7 जर केले बघा 22 गुणिले 18 जे आहे त्यानंतर मी ते काय करतोय यांची सर्वांची जर आपण गुणाकार केला ओके तर आपल्याला किती भेटतोय आपण पाहूया. तर बघा इथे 18 आहे ओके. सो यांचा जर गुणाकार जर मी केला तर 22 आणि 18 गुणिले 7 जर केला तर तो मला किती भेटेल 126. ओके, यांच्या दोघांचा जर गुणाकार केला तर बघा 22 सक किती भेटणार आपल्याला तर 132 32 2 हा चलाले किती 13. 22 दुणे 44 44 आणि 13 म्हणजे इथे किती राहणार इथे 7. ओके ओके त्यानंतर 22 एके 22 22 आणि इकडे 4 म्हणजेच किती झाले 22 आणि 5 म्हणजे 27 27 72 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत. शानी आणि थॉमसच्या वयामध्ये जे आहे ते 15 वर्षांचा फरक आहे. आता 5 वर्षापूर्वी जर थॉमसचे जे वय आहे ते शानीच्या वयाच्या दुप्पट असेल
बघा, तर त्यांची सध्याची वय काढा. आता मी इथे काय करतोय, मी शानी आणि थॉमस असे काही पात्रच घेत नाहीये, कारण इथे कन्फ्यूज होईल. मला माहिती नाही नक्की शानी मोठा आहे की थॉमस मोठा आहे. मी इथे काय करतोय, जो लहान जो आहे, ओके, लहान जो आहे त्याला मी त्याचं वय जे आहे त्याला एक्स मानतोय, आणि जो मोठा जो आहे त्याचं बघा, दोघांच्या वयामधली फरक कितीचा आहे, 15चा आहे. म्हणजेच मोठा जो किती असेल तर एक्स अधिक 15 इतक्या वयाचा असेल. आता दिलेले आपल्याला अट काय दिलेली आहे, 5 वर्षापूर्वी. मग 5 वर्षापूर्वी हे जो लहान जो आहे त्याचं वय किती असेल, एक्स वजा 5 असेल, आणि जो मोठा जो आहे त्याचं वय किती असेल, इथे आजचं वय किती, एक्स अधिक 15. 5 वर्षापूर्वी काय असेल, एक्स वजा एक्स अधिक 10. 15मधून फक्त 5 वजा केले म्हणजे किती भेटणार, 10. आता अट काय दिलेली आहे, 5 वर्षापूर्वी जर थॉमसचे वय शानीच्या वयाच्या दुप्पट असेल, हा मोठा आहे याच्या दुप्पट, म्हणजे इथे काय येणार आहे 2. मग 2 गुणिले एक्स म्हणजे 2x वजा 10 बरोबर एक्स अधिक 10. हा एक्स इकडे आला म्हणजे काय होणार, वजा, म्हणजे एक्स बरोबर हा वजा 10 इकडे जाणार म्हणजे अधिक होणार. म्हणजे एक्सची जी किंमत आहे, म्हणजे लहान भावाची जी किंमत आहे ती किती भेटली, किती तर 20 आलेली आहे. आणि दुसरा जो आहे त्याला आपण काय म्हणलं, एक्स अधिक 15. मग 20 मध्ये 15 मिळवले म्हणजे आपल्याला किती भेटेल, 35. सो दिलेल्या प्रश्नाचं सी हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक माणूस मुंबईहून निघतो आणि ताशी 8 किलोमीटर वेगाने प्रवास करत 25 तासांनी पुण्याला पोहोचतो, तर दोन्ही स्थळांमधील अंतर काढा. इथे बघा, इथे ताशी म्हटलेलं आहे आणि 8 किलोमीटर वेगाने गेलेलं आहे. वेग म्हणजेच काय, स्पीड. आणि इथे 25 तासांनी, 25 तास म्हणजे इथे काय दिलेलं आहे, वेळ म्हणजेच टाईम दिलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे डी इज इक्वल्स टू एस इंटू टी, म्हणजेच काय, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. ओके, सो स्पीड जो आहे, स्पीड किती आहे 8चा, आणि हा जो आहे टाईम जो आहे तो किती आहे 25. 25 8 किती होतात 200. सो दिलेल्या प्रश्नाचं हे उत्तर. मित्रांनो, कधी कधी काय असतं की आपल्याला इथे जो आहे 25 मिनिटांनी वगैरे म्हटलेला असतो, तर त्यावेळेस काय करावं लागतं, इकडे कन्वर्ट करावं लागतं. पण इथे काही कन्वर्ट करण्याची गरज नाही, कारण इथे पण बघा ताशी आहे आणि इथे पण तासानी आहे. सो इथे कन्वर्ट करायची काय गरज लागली नाही, फक्त दोघांचं सिंपल मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला इथे उत्तर जे भेटलेलं आहे म्हणजेच किती 200 किलोमीटर. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत. पुढचा प्रश्न असा आहे, अ ब क यांच्या सध्याच्या वयाची बेरीज जी आहे ती 90 वर्ष म्हटलेली आहे. आता मी इथं अ ब क न म्हणता मी इथे ए बी सी म्हणतोय. ए अधिक बी अधिक सी यांच्या वयाची बेरीज किती म्हटलेली आहे 90. आता 10 वर्षापूर्वी, हे आताचं आहे, 10 वर्षापूर्वीचं मी इथे लिहितो. 10 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी काय कंडिशन होती बघूया. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 2 1 2 3 असे होते. तर आता बघा 10 वर्षापूर्वी एचं वय काय असेल, ए वजा 10, बीचं वय किती असेल, बी वजा 10, आणि सीचं वय काय असेल, सी वजा 10. मग प्रत्येकामध्ये वजा 10 वजा 10 वजा 10 म्हणजेच काय येईल, तर बघा ए अधिक बी हे 10 वर्षापूर्वीची कंडिशन आहे, अधिक सी हे वजा 10 हे वजा 10 हे वजा 10 म्हणजेच किती होणार, तर वजा 30. बघा मग 90 मधून जर वजा 30 केले म्हणजेच किती भेटेल, 10 वर्षापूर्वी त्यांचं जे सरासरी वय असेल ते किती असेल, तर म्हणजे बेरीज जी असेल ती किती असेल 60 असेल. मग आता यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. ए किती होता, तर 1 मापाचा असेल, बी जो आहे तो 2चा असेल, आणि सी जो आहे तो 3चा असेल. म्हणजे मी ते एक्स हे इथे काय घेतलेलं आहे, एक स्केलर घेतलेला आहे, 1x अधिक 2x अधिक 3x, कारण हे गुणोत्तर दिलेलं आहे बघा 1 2 3, म्हणून 1x 2x 3x बरोबर किती 60. मग आता इथे एक्सची किंमत काढूया. बघा हा ए साठी, हा बी साठी, हा सी साठी. तर बघा 1 अधिक 2 म्हणजे 3, 3 अधिक 3 6. सो 6x बरोबर किती भेटले 60. म्हणजे एक्सची जी किंमत आहे ती इथे किती भेटली 10. मग आपल्याला विचारले बीचे सध्याचे वय किती. तर आता बघा बीचे जे वय आहे, बीचे वय आपण किती दाखवले, 2x ने दाखवले, 2x म्हणजेच बीचं वय किती येईल, 2 गुणिले 10 म्हणजे 20. परंतु हे कधीचं आहे, 10 वर्षापूर्वीचं. आता आपल्याला काय करायचं आहे, सध्याचं बघायचं आहे. मग 20 मध्ये सध्याचं जर करायचं असेल तर काय करायला, 20 मध्ये अजून 10 मिळवायला लागतील. 20 अधिक 10 किती होतील, तर 30. म्हणजे 30 वर्ष हे बीचं आजचं वय असणार आहे. सो दिलेल्या प्रश्नाचं हे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे मित्रांनो, 6x अधिक 5 हा जर 6x वर्ग वजा 7x अधिक a चा अवयव असेल तर a ची किंमत काढा. सिंपल मल्टिप्लिकेशन करायचं, डायरेक्ट डिव्हिजन करायची. बघा इथे असणार आहे 6x अधिक 5, ओके, इथे 6x वर्ग वजा 7x अधिक a. इथे काय
जर अवयव असेल तर आपल्याला काहीही करून काय आणायचं आहे, तर बाकी जे आहे ते शून्य यायला पाहिजे. मग इथे बघा, इथे 6x आहे, इथे 6x वर्ग म्हणजे ते काय करायला लागेल, x ने मल्टिप्लिकेशन. सो इथे झालं 6x वर्ग अधिक 5x. त्यानंतर बघा इथे चिन्ह बदलणार, हे होणार वजा, हे होणार वजा, हे दोन्ही जाणार. त्यानंतर वजा 7x वजा 5x म्हणजे इथे किती होणार, वजा 12x अधिक a. इथे वजा आहे, इथे अधिक वजा घ्यायचा. इथे किती आहे 6, मग इथे किती 2, मग वजा 2x वजा गुणिले 6x म्हणजे किती, वजा 12x वजा अधिक म्हणजे इथे वजाच राहणार. 5 दुने 10. मग मित्रांनो बघा, इथे अधिक होणार, इथे काय होणार, अधिक होणार, हे जाणार. आता a ची किंमत काय असली तर इथे बघा हे अधिक आहे म्हणजे इथे a ची किंमत काय पाहिजे, तर वजा 10 पाहिजे, तेव्हा आपल्याला बाकी शून्य भेटेल आणि तेव्हाच तो काय असेल, अवयव असणार आहे. सो a ची जी किंमत आहे ती किती पाहिजे, वजा 10. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न, इन दी सिक्वेन्स शोन बिलो विच फिगर कम्स नेक्स्ट. आता बघा इथे जर पाहिलं मित्रांनो, जर मी समजा यानं जर केलं की बघा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, मी दिशेने जातोय. बघा हे जी आकृती आहे, ओके, ही आकृती कशी आहे, तर उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये आहे. त्यानंतर तीच आकृती जी आहे ती कुठे जाते, उत्तर आणि पूर्वच्या मध्ये जाते. त्याचप्रमाणे जर मित्रांनो आपण पाहिला, हा जर अँगल जर घेतला, बघा इकडे ही पुसट रेषा जर सोडली, हा जर अँगल घेतला, तो जर इथे आहे तर तो नंतर कुठे पाहिजे, तर इकडे पाहिजे. सिंपल गोष्ट. सो मला फक्त ऑप्शनमध्ये इथे दिसतंय की जो अँगल आहे तो उत्तर पश्चिम होता, तो नंतर उत्तर पूर्व याच आकृतीमध्ये दिसतंय. हे तर असणारच नाही आहेत, कारण का जर हा जो अर्ध्यासाठी हा अर्धा असेल तर त्रिकोणासाठी त्रिकोणच असणार होता. मग या दोघांपैकी जर बघितला तर हा सी जे ऑप्शन आहे हे इथे अचूक ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न असणार आहे. अरुणा आणि भामा आणि चित्राकडे विशिष्ट रक्कम आहे. अरुणा, ओके इथे अरुण केलेला आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नंतर बघा, अरुण आणि भामाकडे असलेल्या पैशाचे गुणोत्तर जे आहे ते 7:15 आहे. मी इथे काय करतोय, अरुणसाठी ए यूज करतोय, ओके, आणि भामासाठी बी यूज करतोय. हे किती आहे, तर 7:15. इथे किती गेला, 7:15. त्यानंतर बघितलं तर भामा आणि चित्राकडे, भामा चित्रा यांच्याकडे पैशाचं गुणोत्तर किती, 7:16 दिलेलं आहे, 7:16. तर अरुणाकडे 490 रुपये असल्यास चित्राकडे असलेली रक्कम किती. मित्रांनो काय करायचं, दोघांमध्ये जर पाहिलं तर बघा मी ते ब्लूमध्ये तुम्हाला दाखवतोय की ते बी आणि बी दोघांमध्ये कॉमन आहे. जर बी ची किंमत आपण एक सारखी आणली तर आपण ए बरोबर सी, ए छेद सीचं गुणोत्तर डायरेक्ट काढू शकतो. मग इथे बघा इथे 15 आहे, इथे 7 आहे. मग काय करायचं, हे जे एकाच एक छेद बी जो ए छेद बी जो आहे त्याला काय करायचं, इथे आपण 7 ने गुणणार आणि इकडे जे आहे 15 ने गुणणार. आता हे कशासाठी करतोय, तर आपल्याला बी ची किंमत आहे ती सारखी आणायची यासाठी. मग बघा इथे किती भेटणार, तर 7 7 49 आणि 15 7 म्हणजे 5 दशे म्हणजे 105. त्यानंतर 7 गुणिले 15 इथे किती भेटणार, 105, ओके, आणि 16 गुणिले 15 म्हणजे किती भेटणार, तर 15 15 90 0 हजार 9 15 के 15 15 9 24. सो 240 इथे भेटून जाते. आता बघा दोघांमध्ये जर आपण ऑब्झर्व केला तर बी ची जी किंमत आहे, बघा मी इथे ग्रीनमध्ये दाखवतो. बघा बी ची किंमत आहे इथे 105, इथे पण 105, दोघांमध्ये सारखी आली आहे तर आपण गुणोत्तर डायरेक्ट लिहू शकतो. एका ए छेद सी बरोबर किती, 49 छेद 240. डायरेक्ट आपण हे गुणोत्तर लिहू शकतो. त्यापैकी आपल्याला म्हटलंय आता अरुणाकडे किती 49 असतील तेव्हा चित्राकडे 24 असतील. तर अरुणाकडे इथे किती म्हटले, 490. म्हणून इथे काय केलं, एक शून्य वाढवला, तर इथे पण एक शून्य वाढेल. अरुणाकडे 490 असतील तर चित्राकडे किती रुपये असतील, 2400. तेच आपल्याला विचारले चित्राकडे असलेली रक्कम. सो 2400 म्हणजे डी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब तर केलंच पाहिजे, हक्काने मी म्हणतोय जर आवडली असेल तर. आणि आपले जे मित्र जे आहेत त्यांना याच्यावर फेसबुक व्हॉट्सॲप तुम्ही जर यूज करत असाल तर त्याच्यावर ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. ओके, तर चला तर मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चला, धन्यवाद.